एसीपी नायब सुभेदार राकेश चिंतामण देसले यांचा विंचूर येथे सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न. धुळे तालुक्यातील विंचूर येथील राकेश देसले एसीपी नायब सुभेदार हे देश सेवेतील 24 वर्षे प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. त्यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा आज 8 ऑगस्ट 2026 रोजी विंचूर येथील रायबा मंगल कार्यालय या ठिकाणी सेवापूर्ती सत्कार सोहळा कार्यक्रम पार पडला. राकेश देसले यांनी देश सेवेचा अभिमानास्पद प्रवास पूर्ण करून भारतीय सैन्य दलातून नुकतेच ते सेवानिवृत्त झाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारत माता श्री छत्रपती शिवाजी महाराज सुभेदार राकेश देसले यांचे आई वडील कैलासवासी चिंतामण शंकर देसले व कैलासवासी अरुणाबाई चिंतामण देसले यांचे प्रतिमा पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. कैलासवासी चिंतामण शंकर देसले व कैलासवासी अरुणाबाई चिंतामण देसले यांचे सुपुत्र राकेश देसले यांनी 7 जुलै 2002 मध्ये ते भारतीय सैन्य दलात प्रवेश करून या ठिकाणी तब्बल 24 वर्षे देश सेवा बजावली, ज्यात जम्मू काश्मीर, आसाम, लडाख, पुणे अशा विविध ठिकाणी त्यांनी 24 वर्षे या ठिकाणी देश सेवा दिली. त्यांना त्यांच्या पत्नी सौ सीमा राकेश देसले यांचे मोलाचे असे सहकार्य लाभले. त्यांच्या मुलांचे त्यांनी सांभाळ केला व आपल्या देश सेवा करणाऱ्या पतींना देखील प्रोत्साहन दिले. तर सुभेदार राकेश देसले यांना पत्नी सौ सीमा राकेश देसले 2 मुलं असून रेहू राकेश देसले, मयंक राकेश देसले हे मुलं शिक्षण करीत आहेत. देश सेवा करत असताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले, ज्यात त्यांना काही कालांतरात पॅरालिसिसच्या आजाराशी तोंड द्यावे लागले. या प्रसंगी त्यांना त्यांचे काका मुंबई युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक डॉक्टर भाऊसाहेब देसले, काकू सौ दीपा भाऊसाहेब देसले यांचे मोलाचे असे सहकार्य, आशीर्वाद लाभले. आपल्या पुतण्याच्या आजारातून त्यांनी मुक्तता केली. अतिशय अडचणीतून ते आज प्रदीर्घ 24 वर्षे भारत सेवा देत या ठिकाणी सेवानिवृत्त झाले. एसीपी नायब सुभेदार राकेश देसले यांच्या प्रदीर्घ व अभिमानास्पद देश सेवेबद्दल आज विंचूर येथे देसले परिवार, ग्रामस्थ, मित्र परिवाराच्या वतीने हा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला. प्रसंगी या ठिकाणी माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे, धुळे ग्रामीण आमदार राम बधाने, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब बधाने, माजी आमदार कुणाल बाबा पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती यशवंत खैरनार, भाजपा सरचिटणीस भाऊसाहेब देसले, माजी जिल्हा परिषद सदस्य आशुतोष पाटील, माजी सरपंच बाळासाहेब देसले, महेंद्र देसले माजी सरपंच, आधार देसले माजी सरपंच, माजी पंचायत समिती सदस्य विजय देसले, जनार्दन देसले ग्रामपंचायत सदस्य, चंद्रशेखर मेडी कर्जत, विष्णापूर शांताराम बोरसे, काजीपूर गोकुळ पाटील, मस्दी दीपक देवरे, विष्णापूर चंद्रमान बोरसे, कर्जत निखिल मेडी, विंचूर भालचंद्र देसले, माजी पंचायत समिती सदस्य बाबाजी देसले यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम या ठिकाणी पार पडला. तर कार्यक्रमासाठी श्रीमती कमलाबाई शंकर देसले, प्राध्यापक डॉक्टर भाऊसाहेब देसले, मुंबई युनिव्हर्सिटी एचओडी भीमराव देसले, गोपाल देसले, रामकृष्ण देसले, चिरंजीव यश भाऊसाहेब देसले, सौ दीपा भाऊसाहेब देसले, शेखर भगवान देसले, संपूर्ण देसले परिवार, ग्रामस्थ मंडळ विंचूर यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला. तर यावेळी आप्तेष्ट, नातलग, मित्रपरिवार, विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी, माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी, ग्रामस्थ, सैनिक प्रेमी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते. तर यावेळी सुभेदार राकेश देसले यांना त्यांच्या पुढील भावी वाटचालीत शुभेच्छा देण्यात आल्या. मला मिळाली याचा मला अभिमान आहे. त्यांच्या देश सेवेला, त्यांच्या कर्तव्यनिष्ठेला, त्यांच्या प्रामाणिकपणाला मी सॅल्यूट करते. तसेच त्यांना मार्गदर्शन करणारे त्यांचे वरिष्ठ अधिकारी, सहकारी, मित्र परिवार, त्यांच्या खांद्याला खांदे लावून उभे असलेले त्यांचे सहकारी आणि जवान यांनाही मी धन्यवाद देते. तसेच मला माझ्या आईवडिलांचाही अभिमान आहे की त्यांनी आपल्या मुलीचा हात एका सैनिकाच्या हाती दिला. आज निवृत्ती हा शेवट नसून नवीन पर्वाची सुरुवात आहे. येणारे पुढील आयुष्य हे यशांनी भरलेले असो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि तुम्ही सगळ्यांनी इथं उपस्थित राहून तुमचा बहुमूल्य वेळ आमच्यासाठी दिला त्यासाठी मनापासून धन्यवाद. थँक्यू. शेवटी एकच म्हणेन, लय असतील मनमौजी, लाखात एक माझा भाऊजी. जय हिंद, जय भारत. सर्वप्रथम माझ्या जन्मदात्या आई वडिलांना
विनम्र अभिवादन करतो. आजच्या समारंभाला उपस्थित प्रमुख पाहुणे, विंचूर गावचे सर्व ग्रामस्थ, माझे सहकारी, मित्रपरिवार, नातेवाईक आणि कुटुंबीय. आज मी भारतीय सैन्य दलातून 24 वर्ष देशसेवा करून सेवानिवृत्त होत आहे. पण या देशाची सेवा करण्याचे भाग्य मला माझे आईवडील यांच्यामुळे लाभला. आज ते आपल्यात नाहीत याची मला खूप खंत आहे, पण मी सदैव त्यांचा ऋणी राहील. आज मी भारतीय सैन्याची वर्दी, आजचा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा व तेवढाच भावनिक देखील आहे. आज मी वर्दी उतरवत आहे, पण ही वर्दी माझ्या मनातून कधीच उतरणार नाही. कारण या वर्दीला लागलेल्या प्रत्येक डोळीचे कण, प्रत्येक घामाचा थेंब आणि प्रत्येक जखमेची खून मला आठवण करून देते की मी त्या भारत मातेचा सुपुत्र आहे, जिच्या रक्षणासाठी लाखो वीर सैनिकांनी आपले प्राण अर्पण केले. मी सीमेवर असताना अनेकदा गोळ्यांचा आवाज ऐकला. थंड उंच बर्फाच्या पर्वतावर रात्र काढली. राजस्थानसारख्या गरम उन्हात पहारा दिला. अनेकदा अगदी मृत्यूसमोर उभा होता, पण कधी डगमगलो नाही. कारण माझ्या मनात एकच विचार, माझ्या मागे माझा देश सुरक्षित राहिला पाहिजे. देशात दिवाळीचे दिवे लागले की आमच्या पोस्टवर अंधार असायचा. होळीचे रंग उधळले जायचे तेव्हा आमच्यावर मातृभूमीच्या रक्षणाची एक नवीन जबाबदारी असायची. माझ्या मुलांच्या कित्येक वाढदिवशी मी त्यांच्याजवळ नव्हतो. अनेकदा नातेवाईक आणि गावकरी यांच्या सुखदुःखाला देखील पोचू शकलो नाही. कारण त्या प्रत्येक वेळी माझ्यासमोर एक नवीन आव्हान आणि एक नवीन जबाबदारी असायची. देशातील प्रत्येक नागरिक जर आज सुरक्षितपणे हसत हसत आपल्या कुटुंबासोबत जीवन जगत असेल, तर त्यामागे हजारो वीर सैनिकांचे अश्रू दडलेले आहेत. अनेक वीर मातांनी आपला पुत्र गमावला, तर अनेक वीर पत्नींनी आपले सर्वस्व गमावले. अशा या वीर सैनिकांचा मी ऋणी आहे. आज माझ्यासोबत सेवा केलेले काही सैनिक आपल्यात आहेत, तर काही नाहीत. आपल्यात नसलेल्या त्या वीर सैनिकांना मी विनम्र अभिवादन करतो, कारण त्यांच्यामुळेच आज आपला देश सुरक्षित आहे. या खडतर सैनिकी जीवनाच्या प्रवासात माझ्या कुटुंबाने देखील खूप त्याग केला. माझ्या पत्नीचे आभार मानण्यासाठी माझ्याकडे शब्द नाही. कारण मी देशाच्या सीमेवर उभा असताना तिने संपूर्ण घराचा संसार, मुलांचे संगोपन आणि प्रत्येक जबाबदारी हसतमुखाने सांभाळली. सैनिक जितका देशासाठी लढतो, तितकाच त्याचा कुटुंब देखील लढत असतो. हा सन्मान कुटुंबाचा आहे. कारण माझ्या कुटुंबाचे प्रेम, पाठिंबा आणि समजूतदारपणा नसता तर हा प्रवास इतका सोपा झाला नसता. भरतीची तयारी करणाऱ्या आजच्या नवतरुणांना एवढे सांगू इच्छितो, देशसेवा ही केवळ सैन्यात भरती होण्यापुरती मर्यादित नसून प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडण्यात आहे. देशासाठी लढणे हा सन्मान आहे, तर देशासाठी जगणे हा अभिमान आहे. स्वप्न पाहणारे अनेक असतात, पण स्वप्नांसाठी जे घाम गाळतात तेच फक्त सैनिक बनतात. तुम्ही खूप मेहनत करा, मग एक दिवस असा येईल तुमच्या अंगावर सैन्याची वर्दी असेल, छातीवर बापाचं नाव असेल आणि खांद्यावर तिरंगा असेल, तेव्हा संपूर्ण गाव म्हणेल हा आमचा फौजी आहे. त्या दिवशी तुमच्या आईवडिलांना देखील डोळ्यात अश्रू असतील, कारण की ते अभिमानाने म्हणू शकतील कि माझा जवान एक सैनिक आहे. चाहता हूँ घर की खुशियाँ छोड़कर सरहद को अपनाया है, तभी तो हर भारतीय चैन की नींद सो पाया है. देश से बढ़कर कोई धर्म नहीं, तिरंगे से बढ़कर कोई कर्म नहीं. मुझे दौलत नहीं, तिरंगे का सम्मान चाहिए. हर जन्म में मुझे मेरा भारत महान चाहिए. हर जन्म में मुझे मेरा भारत महान चाहिए. आणि म्हणूनच जर कधी
माझ्या देशाने मला पुन्हा बोलवले तर मी या मातृभूमीच्या रक्षणासाठी शेवटच्या श्वासापर्यंत हसत हसत आपले प्राण अर्पण करेन. या प्रवासात आव्हाने तर खूप आली, पण खूप कठीण प्रसंगही आले. असाच एक कठीण प्रसंग माझ्या जीवनात आला. मी अमृतसरला ड्युटी असताना मला पॅरालिसिस झाला. माझे पूर्ण कुटुंब खचले. मी रात्री 3 वाजता माझ्या ताई काकांना फोन केला आणि सांगितले. माझे काका मला बोलले, तू दवाखान्यात ॲडमिट हो, मी आलोच. आणि आमचे काका अवघ्या 6 तासात अमृतसरला पोहोचले. मी 11 दिवस ICU मध्ये ॲडमिट होतो. त्या 11 दिवस आमच्या काकांनी माझ्यासाठी माझ्यासोबत दवाखान्यात काढले. मला खाऊ पिऊ घातले. मी पूर्ण बरा होईपर्यंत माझ्यासोबत दवाखान्यात थांबले. मी हळूहळू पूर्णपणे बरा झालो आणि परत देशसेवेसाठी सज्ज झालो. कारण देशप्रेम आणि कर्तव्यनिष्ठा यामुळे प्रत्येक संकटाचा सामना करण्याचे बळ मला मिळाले. आज माझ्या ताई काकांनी अविस्मरणीय सोहळा आयोजित केला. त्याबद्दल मी त्यांचा सदैव ऋणी राहील आणि देवाला एकच प्रार्थना करेन की देवा सुखी ठेव माझ्या ताई काकांना. त्यांच्यामुळे मी आज तुमच्यासमोर उभा. शेवटी मी माझ्या भारत मातेला, भारतीय सैन्याला, 116 इंजिनियर रेजिमेंटला, माझ्या ताई काकांना आणि माझ्या वरिष्ठांना, इथे जमलेल्या सर्व ग्रामस्थ मंडळी, पाहुणे, नातेवाईक, मित्रपरिवार प्रत्येकाला मनपूर्वक वंदन करतो आणि आपण सर्वांनी बहुमूल्य वेळ देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली याबद्दल सर्वांचे आभार मानतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. माझ्या पुतण्या राकेश चिंतामण देशले हा 2002 साली भारतीय सेना दलात जॉईन झाला. 24 वर्षाची प्रदीर्घ सेवा करून तो 31 जुलै 2026 रोजी त्या सेवेतनं निवृत्त झाला. त्यासाठी आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे. सैनिकाचे जीवन हे अतिशय खडतर असतं. सैनिक हा वर्षाचे 365 दिवस 24 तास सतत कार्यरत असतो. आणि राकेश हा त्याने अनेक ठिकाणी सेवा केली. आसाम, नागालँड, काश्मीर, लेह, लडाख या ठिकाणी तो देशाच्या सीमा सांभाळत होता. आणि त्यावेळेस त्याला खंबीर साथ लाभली त्याची पत्नी सौ सीमा देशले. हिने अतिशय चांगल्या पद्धतीने घर सांभाळलं आणि त्याला खंबीर साथ दिली. त्याला कुठल्याही गोष्टी घरी बघाव्या लागल्या नाही. यासाठी राकेश आणि त्याचे खूप खूप अभिनंदन. आमचा लाडका मुलगा श्रीयुत राकेश हे 24 वर्षाच्या प्रदीर्घ भारतीय सेनेतून सेवापूर्ती करून 31 जुलै 2026 रोजी ते सेवानिवृत्त झाले. आज त्यांचा विंचूर गावामध्ये जाहीर सत्कार आयोजित करण्यात आला होता. आजच्या जाहीर सत्कारासाठी महाराष्ट्र आपले भारतीय माजी केंद्रीय राज्य संरक्षण मंत्री डॉक्टर सुभाष बाबा भामरे, त्याचबरोबर माननीय मनोहर मधाने साहेब व माजी आमदार कुणाल बाबासाहेब पाटील व माननीय आप्पासाहेब साहेबराव पाटील, भाऊसाहेब सुखदेव देसले भाजप सरचिटणीस, बाळासाहेब मदाने माजी जिल्हा परिषद सदस्य, आशुतोष पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य व गावातील आजी व माजी सरपंच या सत्कार सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित होती. त्यांच्या ह्या सत्कार सोहळ्यामध्ये तर माननीय बाबासाहेबांनी त्यांच्या देशसेवेचं कौतुक केले व त्याचप्रमाणे आम्हालाही आमच्या चिरंजीव श्रीयुत राकेश याचा खूप अभिमान आहे. आज तो 24 वर्षाचं प्रदीर्घ सेवेनंतर आज आमच्यामध्ये उपस्थित आहे आणि इथून पुढच्या दुसऱ्या इनिंगसाठी त्याला खूप खूप शुभेच्छा आणि इथून पुढे कळत नकळत देशसेवा घडत राहावी ही असे त्यांना अनेक शुभाशय.